हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. यार आज काय सकाळचा व्ह्यू आहे. एक मिनिट. एकदम गारगार वाटतंय. बाय द वे, तुम्ही बोलशाल मी एवढी सकाळी सकाळी तयार होऊन कुठे चालली? मी चालली आहे पिकनिकला. फार्म हाऊसला चालली आहे. सो फार्म हाऊसला काय काय मजा करायची आहे आज, हे सगळं आपण बघूया. बाय द वे, माझा आउटफिट दिसतोय का? येस, दिसतोय, पण प्रॉपर नाही दिसत. एक मिनिट. आता माझ्या मम्मीला विचारूया. ती आज खूप रडणार आहे कारण की ती आज एकटी आहे. कसं वाटतंय आज तू एकटी राहणार आहेस घरात? आता बोलल्यावर ना तुला राग येईल. तू म्हणशील तू काही पण व्हिडिओमध्ये बोलते. सांग ना, कसं वाटतंय? मी एकटी रोजच असते. तू असून पण त्या रूममध्ये असतेस, त्या कारण मला फरक नाही पडणार आहे. ते वेगळा प्रश्न आहे. पण आज मी फिरायला चालली आहे. जा. मग मी उद्या येणार. जा. नाहीतर मला सवय झाली एकटीला राहायची वर्षाचे 12 महिने. इग्नोर असं बोललं की इग्नोर करायचं. इग्नोर करायचं. आणि ही आहे माझी ताई, जी की स्वतःच्या मोबाईलमध्ये खूप बिझी आहे. कोणाशी बोलते काय माहिती. ही माझ्या मम्मीची साडी, मी तिची गोदडी शिवली. तू नाही शिवली आहे? नाही, तुझ्या बापाने शिवली. माझ्या बापाने? कोणी शिवली काय माहिती. चलो आता माझ्या मम्मीला जाऊन 14 वर्ष झाली, 15 वर्ष झाली बघा माझ्या मम्मीची साडी. माझ्या मम्मीची साडी. माझ्या साड्या भरपूर आहे. हिला माझ्या खूप भेटतील साड्या. पण त्या मला नको आहेत. तू घेऊनच जा माझ्या साड्या. तुला बघते, मला नकोच आहेत तुझ्या साड्या. मी काय करू तुझ्या साड्यांचं घेऊन जाऊन, सांग. मी कशी गोदडी शिवली माझ्या मम्मी. मी तुझ्या साड्या चल घेऊन पण जाईल एक वेळेस, पण तू माहितीये तू मेल्याच्या नंतर माझ्या छाताडावरती काय काय माझं एवढं जीव अटकतो कशातच नाहीये. तुझ्या साड्यांमध्ये माझ्या कशातच अटकला नाही. म्हणून लग्न आधीपासूनच्या साड्या मम्मीकडे अशा गोळा करून ठेवलेल्या आहेत. माझा जीव अटकलाच नाहीये कसल्या साड्या. माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये अटकला नाही जीव आहे. ए बाईचा आउटफिट, माझा हा आउटफिट आणि हिचा हा आउटफिट ॲज युजल. आम्ही गरीब माणसं बाबा. गरिबी की काय बोलतात, वळीव काकीची पिशवी घेता ती ओळख. दादा गेला ऐकलं नाही. आता आपण डायरेक्ट घरातून निघाल्यावरती भेटूया. चलो निकलते हैं. ही पागल आहे, ही पागल झाली आहे. तुम्ही बापा गेला चला आता आता तू बर्फ केला. मी तुला बोलली ना जाताना टाकतोय तुझा बर्फ. धुवायचं आहे का? पण माझी पाहिजे मला. आता तुम्हाला एक एक बॅगा दाखवते. अशा किती साऱ्या बॅगा आम्ही घेऊन चाललोय एका दिवसाच्या ट्रिपला. ते पण ह्या दोघींच्याच आहेत, ते पण भरलेल्या. त्याची आहे ती वेगळी. अरे काय भारी लाईट येते. आपण चलो हम भी व्लॉग करेंगे. पाणी ठेवते फ्रीजरमध्ये. तिला बर्फ पाहिजे. कोणाला? पाण्याची बॉटल घ्यायची कशी ते सांग. बसणार नाही माझी पाण्याची बॉटल. आम्ही कामात काम केलंय. सवयीचा गुण. बसणारच नाही.
कारण सगळीकडून काही झालं. चलो सगळं काही आवडलंय, आता निघूया. माझ्या मम्मीच्या आवाजाला प्लीज सगळ्यांनी इग्नोर करा. ऐकलत रशीवर कसं जोर जोरात किंचाळते. हे हाय गाईस, निघालो आता आम्ही घरातून. पण हे दोन भाऊ बहीण किती निच्चड आहेत. मला एकटीला मागे सोडून पुढे पळतायत यार. आणि माझ्याकडे ही बॅग आहे वन साइडेड, ती पण हेवी, त्याच्या कारणाने मला फटाफट पळवत पण नाही आहे. बघू आता ट्रेन पकडून भेटते तुम्हाला. बदलापूर यार, गर्दी एवढी आहे की माणसांना चालायची पण जागा नाही. एवढी तर गर्दी आहे इकडे. दाखव का हे असा पूर्ण ट्रॅफिक लागलाय. आता इकडनं पुढे किती जायचं आहे काय माहिती नाही. आता ऑइस देऊ नकोस. बाकीचे तिकडे गेले दुकानात. बघू आता, आधी जण यायची आहेत. पोचलो. तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवते. तशी तर छान आहे. हे डायनिंग आहे आणि ते रूम्स आहेत. इथे पोरं क्रिकेट खेळत आहेत आणि तिकडे स्विमिंग पूल आहे. हा अक्षय, अक्षय हे एवढं तर आम्ही पण नाही लाजत रे. हा एवढं तर आम्ही पण नाही लाजत. नंतर बनव, नंतर ह्याचं नाव मला नाही माहिती. सत्कार. काय बोलला तर काहीच नाही ऐकायला. ही सारी ना. हे पण रूम कुठे आहेत देवा. रूम नाही दिला त्याने. रूम नाही दिल्या का? अरे रूम कुठला? अरे ते काय केलं दाखवायला. कुछ तो हो गया है, चैन हो गया है, कुछ तो हो गया है, तुमसे मिलने के बाद दिल भरे, तुमसे मिलने के बाद दिल भरे, दिल भर. माझा मराठी अजून सुटला. आता जेवण दाखवते काय काय आहे. हे चिकन आहे. सगळं नॉनव्हेज आहे की व्हेज आहे? नॉनव्हेज आहे ना. डाळ. हे काय आहे? चिकन रस्सा.
पोळीच आहे ना? ये मिक्स भाजी है. ओके मिक्स भाजी आहे. मिक्स भाजी. कुरकुरे 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 अँड राईस. हाय मस्त एक झोप काढली आहे. पिकनिकला येऊन पण आम्हाला झोपा येत आहे. पासेस आहे ना. आणि भेटेल काय? चाय देणार आहेत का? आणि हा झोपा काढतोय इथं येऊन पण एवढा वेळ झोपा काढतोय. 6:30 वाजले. ह्याच्यात मोबाईल मध्ये टाइम दाखवते 6 वाजले 6. तर या माणूस झोपाच काढतोय. काय बोलायचं या माणसाला. आमची झाली झोपून. भाई मजबूत थंडी आहे. आउटफिट चेंज. हा आहे रात्रीचा पूर्ण व्ह्यू. आता चाललोय जरा बाहेर कुठे काय भेटतं काय बघतो. हे बघा थंडी तेवढी नाहीये पण आम्ही आता आंघोळ केली आहे म्हणून जास्त वाटते थंडी. आंघोळ केली म्हणून हा एक ग्रुप आहे. हा आमचा रूम आहे. हे काय माहिती नाही कोणाला दिलंय. छान आहे प्रॉपर्टी बघायला. पण आमचे पोरं आलेत पण सगळ्यांनी झोपून दिले. एन्जॉयमेंट. हा सगळे झोपा काढतायत फक्त आल्यापासून बस. भाई साहब जाम बेकार थंडी आहे. जाम बेकार. त्याला हुडी पण नाही आहे. म्हणजे हुडी इन द सेन्स अशी कॅप. गुड मॉर्निंग. आज आहे डे 2. इतकं भारी वाटतंय. आय थिंक इथे पाऊस पडलाय. पाऊस पडलाय की थंडीमुळे पूर्ण असं गार्डनवरती पूर्ण पाणी पाणी झालंय. वेदर बघा यार किती एकदम गारगार आहे. मी एकटीच आहे. कोण अजून उठलं नाहीये. आय थिंक पाऊस पडलाय. येस पाऊसच पडलाय. इथे जरा छान वाटलं यार इथं येऊन. तसं बघायला गेलं ना बी फ्रँक जेवणाची टेस्ट एवढी छान नाही आहे पण प्रॉपर्टी छान आहे. मस्त वाटतंय. आणि त्यात ज्या दिवशी फिरायला जायचं असतं एन्जॉय करायचं असतं पिरियड्सला तर यायचंच असतं. ते तर मॅन्डेटरी झालंय. लिटरली सांगते काल रात्री माझा इतका मूड खराब झालाय ना भाई. सगळे नाचत होते सगळे एन्जॉय करत होते आणि माझे पिरियड्स आले. मग काय तेव्हापासून बेडवरती झोपूनच आहे. कारण की मला खूप प्रचंड त्रास होतो. आता पण उठवत तर नव्हतं एवढं पोटात दुखत होतं पण विचार केला जरा जाऊन बाहेर सकाळ सकाळ असा मस्त सकाळची हवा घेते जरा फ्रेश वाटेल. पण बाहेर येऊन बघते तर बाहेर पण कोणी नाही आहे.
आता थोड्या वेळ झोक्यावरती बसायचं आणि मग पुन्हा आतमध्ये जायचं. तर मला माहिती आहे की माझे व्लॉग्स कंटिन्यू नाही येत आहेत. मला टाईमच नाही भेटत आहे सध्या. टाईम म्हणजे असं नाही आहे की मी कुठे बाहेर जाते किंवा जॉबमुळे टाईम भेटत नाही आहे. पण नाही का एक असं उठून काही करावं असंच वाटत नाही. एकदम अशी बॉडी एकदम वीक फील करते. बघू आता तरी मी ट्राय तर करते की ब्लॉग कंटिन्यू करू. रोज एक ना एक तरी पोस्ट टाकू. जेवढं शक्य होईल तेवढं शक्य मी टाकायचा प्रयत्न करेल. बघू आता हा व्लॉग तर आज संध्याकाळी येईल मोस्टली, जर माझी तब्येत बरी वाटली तर. कारण की आय थिंक सो की संध्याकाळपर्यंत माझी हालत ठीक राहणार आहे. पण बघू. आता इकडनं मी चेकआउट करणार आहे. चेकआउट टाईम आहे आमचा 11चा. मग इथून निघाल्याच्या नंतर ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर एडिट करून जर जमलंच तर मग आजच पोस्ट करेल. बघूया कसं काय ते. बाकी आता सगळे उठल्यावरती भेटूया सगळ्यांसोबत नाश्ता करताना. तोपर्यंत जरा झोका घेते.